टोकाचा विरोध केल्यानंतरच फार मोठ्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते. त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्याचीही फळं येतात. असे प्रयत्न कदाचित अजितदादांकडनं अशा कुठल्या व्यक्तीला फार मोठं करण्याचं काम झालेलं दिसत नाही. खरंच या शहरातलं राजकारण बदलेल असं वाटतंय. होईल अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे. दोघं एकमेकांपासून वेगळं होणं आणि राजकारणात लॉंग टर्ममध्ये ज्याला जायचं आहे त्याला कुणाला तरी अंगावर घ्यावंच लागतं. आणि आता MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय की कर्ज रोखे घेणारी महापालिका कुठली. नाही, ते निश्चितच त्याबद्दलचा खेद वाटतो की प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. गेल्या 10-12 दिवसामध्ये केवळ पिंपरी चिंचवड नाही तर राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगल्याचं आपण पाहिलं. विशेषतः पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांनी ठाण मांडलं. पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडची सत्ता ताब्यात मिळवण्यासाठी त्यांनी जंग पछाडलेला आहे. पुराव्यानिशी भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना भाजपचे स्थानिक पातळीवरचे नेते सुरुवातीला शांत राहिले, नंतर एकेरीवर आले. मुख्यमंत्री बोलले, प्रदेशाध्यक्ष बोलले, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री बोलले. पण हे बोलत असताना थेट उत्तरं देण्याऐवजी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा मुद्दा आला, सावरकरांचा मुद्दा आला, कामांवरती बोलू हे सांगितलं. पण या सगळ्यामध्ये या शहरातल्या नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते खरंच चर्चेला आलेत का? राजकारणाच्या पाठीमागे, त्याच्या पडद्यामागे नेमकं काय घडलं या सगळ्यावरती आसपासच्या किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आज मी कोणाला प्रश्न विचारणार नाही, तर मी आज गप्पा मारणार आहे. त्या गप्पा मारणार आहेत या शहरामध्ये गेली अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम करणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांच्यासोबत. सर, मी स्वागत करते. खरं तर या कार्यक्रमामध्ये मी राजकारणातले जे नेते आहेत किंवा उमेदवार आहेत, पक्षांचे नेते आहेत, त्यांच्याशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करते. आज मात्र आपण राजकीय विषयावरती इथं गप्पा मारतोय. मधल्या 10-12 दिवसामध्ये काय काय घडलेलं आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. 9 वर्षांनी मतदानाची संधी मिळतीये, त्यामुळं या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली. पण स्थानिक पातळीवरती जेव्हा निवडणूक येते तेव्हा प्रत्येक नागरिकाचा त्याच्यामध्ये कितीही टाळायचं म्हटलं तरी एक सहभाग असतो. तर नेमकं सुरुवातीला जे वातावरण होतं की पुन्हा एकदा भाजपची एक हाती सत्ता इथं येईल, आता ते चित्र राहिलेलं आहे का? काय घडलं ह्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये, काय घडलं? मृत्युंजय नावाची एक कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये एक वाक्य असं आहे की सत्ता ही मदिरेसारखी असते, जिच्या हाती आहे तिला धुंद करते आणि जिच्याकडे नाही त्याला वेडपिसं करते. काहीशी अशी परिस्थिती या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळाली. त्याचं कारण असं आहे की 2017 साली जे महापालिकेची निवडणूक झाली आणि त्याच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर झालं. ते सत्तांतर होत असताना अजितदादांचं एक असं मत होतं की मी या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे, मतदार कोणत्याही परिस्थितीत मला सोडून जाणार नाही. अशा अवस्थेत जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा त्यांना त्याचा आत्मक्लेश करण्यासाठी त्यांनी 8-9 दिवस त्यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ होता. अशा परिस्थितीमध्ये नंतर या शहरामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आल्यानंतर ज्या ज्या घटना घडल्या त्या आपण सगळ्या या 8-10 दिवसाच्या याच्यामध्ये पाहिलेल्या. मग ते गेलेली सत्ता किंवा या शहराचा झालेला जे अजितदादांनी डेव्हलपमेंट केलेली होती किंवा त्या काळामध्ये तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की अजितदादांचं या शहरावरती खऱ्या अर्थानं लक्ष होतं. त्याचं मी एक साक्षीदार आहे. या शहराचे निवृत्त शहर अभियंता जे आहेत राजन पाटील, त्यांच्यासोबत मी एका कामाच्या निमित्तानं मुंबईला गेलेलो होतो. आणि मुंबईला त्यावेळेला हा जो भक्तिशक्तीचा जो पूल आहे त्या पुलाचा आराखडा दादांनी पाहण्यासाठी बोलवलेला होता. तर साधारण 12:30च्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी गेलो. 12:30 ते 4 वाजेपर्यंत अजितदादा ते प्रोजेक्टरवरती कोणत्या भागातून लोक जातील, या ठिकाणी जर फुटपाथ केला तर इथे कदाचित काही लोक विक्रीला बसू शकतात,
तर असं काहीही नव्हता. कुठून माणूस जाईल, कुठून येईल, वाहनं कुठून जातील, कोणत्या परिस्थितीत. म्हणजे 4:30ला त्यानंतर तिथे एका खात्याचे मंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की दादा अजून जेवलेले सुद्धा नाहीत. म्हणजे असं एक पालकत्व आपण जे म्हणतो, त्या पालकत्वाच्या नात्यानं त्या व्यक्तीनं या शहरावरती प्रचंड प्रेम केलेलं होतं. ही जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही ती त्यांच्या काळात झाली. मधल्या काळामध्ये खर्च भरपूर झाला, परंतु ज्या पद्धतीनं दृश्य स्वरूपामध्ये लोकांना जो विकास दिसायला हवा होता तो काहीसा दिसलेला नाही. आणि त्यातून मग हे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. आणि त्या फैरी सुरू झाल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कंठ फुटला. तेव्हा त्याचं उत्तर अजितदादांनी दिलं की निवडणुकाच जर 9 वर्षानंतर येतात तर आधीमध्ये कंठ फुटून काय उपयोग नव्हता, तो योग्य वेळेलाच फुटलेला बरा राहील. आणि मग अशा पण काय झालं 2017पर्यंत आपण पाहिलं एक हाती सत्ता होती, एक हाती कारभार होता इथं सगळा. आणि विरोधक पण आज नाकारणार नाहीत, खाजगीत तरी किमान नाकारणार नाहीत की हे शहर जे वसवलं किंवा जे उभं राहिलं ते अजित पवारांनी, शरद पवारांनंतर, हे कुणी नाकारत नाही. पण 2017ला सत्ता गेल्यानंतर तुम्ही जे सांगितलं की दादांनी 8-10 दिवस फोन बंद ठेवला, पण त्याच्यानंतर त्यांचे जे शिलेदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी इथं ज्यांना निवडून दिलं होतं, की ज्यांना विरोधात बसावं लागलं, त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. त्याचीही फळं आहेत आज. मॅडम त्याची 2 कारणं आहेत. त्याची फळं आहेत असं म्हणता येईल किंवा नाही. पण त्याची 2 कारणं अशी आहेत की ती लोक इथं आता काय झालेलं आहे तुम्ही पहा, केंद्रात आणि राज्यामध्ये यांची एकत्रित सत्ता आहे. एकत्रित सत्ता असल्यामुळं कदाचित फार टोकाची भूमिका जर एकमेकाच्या विरोधात घेतली ना 2017 नंतर जो 5 वर्ष मिळाली यांना, तिथं सुद्धा सभागृहामध्ये आपल्याला विरोधी पक्ष म्हणून काहीच आवाज पाहायला मिळाला नाही. तर ती कारणं काय होती? कारणं त्याची अशी होती की म्हणजे असू शकतील की भारतीय जनता पक्षाने जशी इतर लोकांना फार मोठ्या पद्धतीनं ताकद दिली, म्हणजे अगदी सचिन पटवर्धन असतील, तानाजी खाडे असतील, उमा खापरेंना आमदार केलं, अमित गोरखेंना केलं, साबळेंना खासदार केलेलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी या शहरामध्ये जेव्हा 2017ला सत्ता आली त्यानंतर एक व्यक्तीला पदं देऊन भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व या ठिकाणी या शहरामध्ये प्रस्थापित होईल अशा पद्धतीनं प्रयत्न केले. असे प्रयत्न कदाचित अजितदादांकडनं अशा कुठल्या व्यक्तीला फार मोठं करण्याचं काम झालेलं दिसत नाही. त्यामुळं प्रत्येकजण थोडासा बॅक फुटवरती राहिला. म्हणजे स्वतःचं आपणा सांभाळलं असं झालं, स्वतःचं आपलं सांभाळणं असं झालं. आणि मग आत्ता त्याचाच परिणाम आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर प्रत्येक ठिकाणी सभेला, म्हणजे त्यांनी आज शहर पिंजून काढलं आहे, प्रत्येक ठिकाणी ते स्वतःच आहेत, प्रत्येक सभा घेत आहेत. ही सगळी लोकं त्यांच्या पाठीशीच आहेत, त्यात निर्विवाद, म्हणजे त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. परंतु ज्या ज्या लोकांना जसं भारतीय जनता पक्षाने मोठं केलं, त्यांना संधी दिली, वेगवेगळ्या पदांवरती बसवलं, अशा पद्धतीनं राष्ट्रवादीकडनं इथं झालेलं नाही. दुसरी गोष्ट अजून त्याच्यामध्ये की हा सामना जो रंगला तो खऱ्या अर्थानं दादा विरुद्ध दादा असा रंगला. जरी 2 आमदारांनी इथं सगळं केलंय हे जे म्हणत असले तरी खरी जो सगळा तिथे रंगला. पण महेश लांडगेंना उभं कोणी केलं असेल तर ते अजित पवारांनी उभं केलं. नेमकं काय कारण दोघांमध्ये इतकं टोकाचं हे जाणं, दोघं एकमेकांपासून वेगळं होणं, ह्याची कारणं काय होती? दोघं एकमेकांपासून वेगळं होणं म्हणजे भविष्यकाळाचा वेध ज्याला घ्यायचा आहे आणि राजकारणात लॉंग टर्ममध्ये ज्याला जायचं आहे त्याला कुणाला तरी अंगावर घ्यावंच लागतं. आणि त्याच्याशिवाय पुढं जी प्रगती असते ती होत नाही. बऱ्याचदा माणसं काय करतात राजकारणातली किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना की टोकाचा विरोध करत नाहीत किंवा थेटपणे कुणावरती आरोप करून त्या पद्धतीचं वक्तव्य किंवा हे थोडंसं घाबरून राहतात, बॅकफूटवरती असतात. परंतु यांना मिळणारा कदाचित सपोर्ट असेल किंवा त्यांना बोलवता धणी कोणीतरी त्यांना सांगणारा असेल, त्यात अनेक वेगवेगळं हे असू शकतं. किंवा आपल्या पक्षाच्या बाबतीत आपण ठामपणे बाजू मांडली तरच मतदार आपल्यासोबत राहतील अशीही कदाचित त्यांची धारणा असू शकते. आणि एकंदरीतच महाराष्ट्राचा ट्रेंड आपण जर पाहिला
तर अशा पद्धतीनं टीका टिप्पणी किंवा टोकाचा विरोध केल्यानंतरच फार मोठ्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते अशी एक धारणा तयार झालेली आहे राजकारणात अलीकडच्या. त्याचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले त्यावेळेला प्रक्रिया अत्रेंनी असं म्हटलं की महाराष्ट्राचा मंगल कलश एका निपुत्रिकाच्या हाती. त्यावेळेला अत्रे साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी बोलून घेतलं घरी आणि त्यांना सांगितलं की ही माझी पत्नी वेणुताई, मी ज्या वेळेला भूमिगत होतो स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यावेळेला यांना गर्भधारणा झालेली होती, परंतु इंग्रजांनी त्यांना अनन्वित अत्याचार त्यांच्यावरती झाला, मारहाण झाली, त्याच्यामध्ये त्यांचं ते गर्भपात झाला आणि त्या पुन्हा कधीही आई होऊ शकल्या नाही. तर त्यावेळेला अत्रेंनी जाहीर माफी मागितली. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे, परंतु मला मोठं व्हायचं आहे किंवा मी कुठेतरी प्रोजेक्ट झालो पाहिजे किंवा वरच्या नेत्यांच्यामध्ये मला कुठेतरी मी तो दिसलो पाहिजे, यासाठी आरेतुरे, एकेरीपणा किंवा ह्या ज्या काही गोष्टी आत्ता सध्या सुरू आहेत ह्या राजकारणालाही म्हणजे न शोभणाऱ्या आणि आपल्या महाराष्ट्रालाही न शोभणार. कारण तुम्ही तर यशवंतराव चव्हाणांचं उत्तर दिलं, अलीकडं ही जी जेनझी पिढी आहे त्यांना हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे. पण दुसरा एक मुद्दा ह्याच्यामध्ये आता महत्त्वाचा वाटतो की ज्या पद्धतीने अजित पवार आक्रमक झाले, थेटपणे उतरत आहेत, तर खरंच या शहरातलं राजकारण बदलेल असं वाटतंय, सत्तांतर होईल असं वाटतंय? सत्तांतर होईल अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ती सुप्त लाट आहे. 100% त्या पद्धतीने कोणती गोष्ट होईल असं वाटत नाही, परंतु एक लोकांच्या मनामध्ये जे वन साईड म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठलाही उमेदवार टिकूच शकणार नाही अशी जी सुरुवातीच्या काळामध्ये परिस्थिती होती ती हळूहळू 10 दिवसामध्ये पूर्णपणे बदलत गेली. कारण अजितदादांनी हे स्वतः हातात घेतलं. पहिली प्रेस ज्या वेळेला त्यांची पिंपरीमध्ये झालं त्यांनी ते पुराव्यानिशी कुठे कुठे कशा पद्धतीने आकडेवारीसह आणि पुराव्यानिशी तो भ्रष्टाचार पूर्णपणे त्यांनी सादर केलेला. या पुराव्याच्या ज्या भ्रष्टाचार किंवा जे त्यांनी सादर केले त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाकडनं त्याला जी उत्तरं अपेक्षित होती ती उत्तरं अपेक्षित जी होती ती त्या पद्धतीने मिळालेली नाही. तो कर्जाचा एक मुद्दा आहे. तर MPSCला पण काहीतरी प्रश्न विचारला होता की कर्ज रोखे घेणारी महापालिका कुठली, ते नेमकं काय, म्हणजे एवढी ख्याती व्हावी का ह्या शहराची, उद्योगनगरी किंवा आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत असलेली ही महानगरपालिका, आणि आता MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय की कर्ज रोखे घेणारी महापालिका कुठली, तर हा नेमका प्रवास कुठे चाललाय या शहराचा? नाही, एकेकाळी म्हणजे पूर्वी ज्या वेळेला आपण म्हणतो ना की इंग्रज येण्याच्या अगोदर भारतामध्ये लोक काठीला सोनं लावून फिरत होते, अशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याकडं आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून या महापालिकेकडं पाहिलं. या महापालिकेचं नेतृत्व अनेक लोकांनी केलं. सुरुवातीला अण्णासाहेब मगर होते, प्राध्यापक रामकृष्ण मोरे होते, त्यानंतर पवारसाहेब आले, पवारसाहेबांनंतर अजितदादांनी पाहिलं. तर या ठिकाणी जो सुरुवातीच्या काळामध्ये अंकुश होता, बारीक सारीक प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याची जी दृष्टी होती ती परवा अजितदादांनी पण सभेमध्ये सांगितलं की वरच्या लोकांनी ज्या पद्धतीने या महापालिकेकडं लक्ष द्यायला हवं त्या पद्धतीनं दिलं गेलं नाही, म्हणून हे सगळे उद्योग झालेले. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं की त्याच परीक्षेमध्ये जे प्रश्नपत्रिका आहे ती त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये ते एक छापून आलंय की कर्ज रोखे घेणारी देशातील पहिली महापालिका कुठली. बापरे, ही देशातली पहिली महापालिका आहे असं ते आहे. त्याच्यामध्ये 4 महापालिकांची नावं आहेत आणि त्यातलं ते पिंपरी चिंचवडचं उत्तर जे देईल ते बरोबर, अशी एकंदरीत त्या म्हणजे चित्र आहे. जेव्हा या शहरामध्ये आपण काम करतो अनेक वर्ष आणि एक वेगळं, बाहेर जेव्हा जातो ते एक वेगळी ओळख असते, आणि मग असा प्रश्न जेव्हा कुठं किंवा ही दुसरी ओळख जेव्हा निर्माण व्हायला लागते तेव्हा काय वाटतं? नाही, ते निश्चितच त्याबद्दलचा खेद वाटतो की ज्या पुढाऱ्यांनी ही महापालिका असेल किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पद्धतीनं बारकाईने त्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत
त्या पाहिल्या गेल्या नाहीत, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, ओढावली. दुसरा एक मुद्दा सगळा एक चर्चेला जातो अनेक ह्याच्या दिवसामधनं, दहशत आणि दडपशाही. काय नेमकं झालं या 10 दिवसामध्ये? दहशत आणि दडपशाहीचा वापर या शहरामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या, काही न्यूज चॅनलला सुद्धा आलेल्या आहेत. तर ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की अनेक वर्षाचे प्रस्थापित लोक या शहरामध्ये ठाण मांडून आहेत. त्या प्रस्थापितांना नवीन माणूस इथे येतो, तो आपल्या विरोधात उभा राहतो, तो प्रचार करतो, या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत. अजूनही इथे पिंपरी चिंचवड शहर जरी आपण कॉस्मोपॉलिटियन म्हणतो, अनेक जातीची धर्माची संपूर्ण भारतातल्या, याला मिनी इंडिया आपण असं म्हणतो, पण असं जरी असलं तरी या शहरावरती अजूनही बऱ्यापैकी भूमिपुत्रांचंच वर्चस्व आहे. आणि मग त्या भूमिपुत्रांच्या विरोधामध्ये बाहेरचा जो इथे उपजीविकेसाठी आलेला माणूस आहे, त्यांनी आपल्या विरोधात एवढं मोठं धाडस करावं आणि आपल्याच विरोधात उभं राहावं, असं ते त्यांच्या मनाला ते काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या पटत नाहीत. मग ह्या निवडणुका ज्या आहेत त्या आता सगळं प्रचारामध्ये काय झाले हे आपण पाहिले. 2 दिवस राहिलेले आहेत आता सगळे, परवा दिवशी मतदान होईल. या निवडणुका खरंच चांगल्या वातावरणामध्ये पार पडतील अशी काही अपेक्षा दिसते? आता ते चांगल्या वातावरणात पार पडाव्यात अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात, आणि पोलीस प्रशासनाने त्याच्यात बारकाईने जर लक्ष घातलं तरच त्या या व्यवस्थित पार पडू शकतील. त्याचं कारण असं आहे की या गुंडगिरी दडपशाहीचा जर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जर वापर झाला तर लोक मतदानाला बाहेरच पडू शकणार नाहीत. आणि काही संवेदनशील वॉर्ड जर जाहीर केले, तिथे जास्त कुमक ठेवली, एकतर आपण पाहतो की मतदान करण्यामध्ये लोकांची अनास्था असते. वास्तविक पाहता कितीतरी खर्च मतदान प्रक्रियेवरती होत असतो आणि तो आपल्याच कर रूपाने जातो. आणि अशा वेळेला इतका मोठा खर्च, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा, ते बॅलेट पेपर, इतकं सगळं ते होऊनही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते मतदान केंद्रामध्ये आपण मतदानासाठी जातो. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा मतदानाची जर टक्केवारी पाहिली तर 50, 55, 60 याच्या पुढे ती जात नाही. कधीकधी त्याच्यासुद्धा हे मग असे जर दहशतीचे याचे जर परिणाम झाले, भांडणं झाली, तर त्याचा निश्चितपणे त्या मतदान प्रक्रियेवरती परिणाम होतो आणि लोक परत बॅक फुटले आहेत. एक पत्रकार म्हणून आतापर्यंत ज्या निवडणुका तुम्ही कव्हर केल्यात, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्या निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, त्या निवडणुका आणि ही निवडणूक काय फरक वाटतोय? यापूर्वीच्या ज्या काही निवडणुका होत्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये मतविभागणी व्हायची. मग आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जर बारकाईने पाहिलं तर ही थेट फक्त 2च पक्षात चाललेली निवडणूक अशी वाटते. बाकीचे पक्ष कुठे आहेत नेमके? म्हणजे काँग्रेससारखा एक राष्ट्रीय पक्ष 45 जागा इथे लढवतोय, एकही प्रदेशचा त्यांचा माणूस इथे येत नाही, त्यांना शहराध्यक्ष नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना अजित पवारांसोबत आहे, मनसे आहे, उभाठा गट आहेत. हे नेमक्या हे चर्चेला का आले नाहीत, पुढे का आले, म्हणजे नेमकं काय घडलं? काँग्रेस पक्षाची जी धुरा जोपर्यंत प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याकडे होती तोपर्यंत या शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं एक अत्यंत उत्तम पद्धतीने संघटन आणि अस्तित्व होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा बऱ्यापैकी समसमान असायच्या. 1-2 जागांचा फरक ज्या वेळेला झाला आणि त्यावेळेला तडजोड झाली की महापौर राष्ट्रवादीचा, उपमहापौर काँग्रेसचा वगैरे, त्यावेळेला प्राध्यापक रामकृष्ण मोरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की युद्ध बरोबरीत जिंकायचं आणि तहात हारायचं, असं ते तहात हारून त्या 2 नंबरच्या सगळ्या जागा त्यांनी घेतल्या. रामकृष्ण मोरे साहेबांच्या नंतर या शहरामध्ये जी काँग्रेसची वाताहत झाली की तेवढं नेतृत्व सक्षम मिळालं नाही आणि कुठल्याही नेतृत्वाला वरून ज्या पद्धतीनं सपोर्ट पाहिजे होता, पाठिंबा किंवा त्या संदर्भातल्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्या द्यायला हव्या होत्या अशा बऱ्यापैकी इथं दिल्या गेल्या नाहीत. अगदी आता आपण पाहिलं तर कैलास कदम अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशीच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. मागच्या वेळेला संपूर्ण 2017मध्ये एकही जागा काँग्रेसची पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नाही. तर
बऱ्याचदा असं होतं आहे की इतर पक्षाची जी मंडळी आहेत ती जे प्रमुख आहेत, म्हणजे इतर पक्षाचे जे प्रमुख आहेत, ते ज्या पद्धतीनं सिरियस या शहरातल्या संघटनांकडं पाहावं त्या पद्धतीने इथे पाहत नाहीत. मग एकूणच या शहराचा नागरिक, या शहरामध्ये काम करणारा एक पत्रकार म्हणून हे शहर कसं असावं असं वाटतं? हे शहर पूर्वीही अत्यंत सुंदर होतं. त्या पद्धतीनंच म्हणजे ह्या शहराचा जो नावलौकिक आहे की पिंपरी चिंचवडमध्ये राहायला, जसं पुणे हे निवृत्तांचं शहर म्हणून आपण त्याच्याकडं पाहत होतो, तसंच पिंपरी चिंचवडसुद्धा की हा एक औद्योगिक भाग म्हणून आहे. अनेक लोक इथे राहतात. एक सुरक्षित शहर, इथे विद्येच्या शिक्षणाच्या अनेक दारं निर्माण व्हावीत, वेगवेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक कल्चर इथे असावं, क्रीडांच्या संदर्भातले काही गोष्टी इथं असाव्यात, असं सर्वांगीण अष्टपैलू गोष्ट जी आहे, जी हवी ती या शहरामध्ये मला प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदानाला ती उपलब्ध व्हावी अशा पद्धतीने मला वाटतं की या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी बारकाईने असाव्यात. अगदी खरं आहे. केवळ पत्रकार म्हणून काम करत असताना किंवा इथं राहत असताना इथं तर सगळ्यांनाच हे शहर जे आहे त्याचा एक चांगला सांस्कृतिक चेहरा असावा, त्याची एक चांगली ओळख असावी आणि एक पुढं जाणारं शहर, केवळ उंच इमारती किंवा मोठे मोठे रस्ते एवढीच या शहराची ओळख जी आहे ती मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या या शहराचं आरोग्य चांगलं असेल असं शहर प्रत्येकाला हवं असतं. ही संधी 9 वर्षानंतर पिंपरी चिंचवडकरांना मिळालेली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला नक्की ठरवता येईल. 16 तारखेला ती संधी आपल्याला मिळते आहे. त्यामुळं जर या शहराचं आरोग्य, सामाजिक आरोग्य हे जर चांगलं राहावं असं वाटत असेल आणि एकूणच येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा हे शहर सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर आपल्याला एक योग्य निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल. या शहराचा इतिहास आपण बघितला, मधल्या काळामध्ये काय घडलं हे आपण पाहिलं आणि त्याच्यावरती शहराचा भविष्यकाळ जो आहे तो अवलंबून आहे. तर 16 तारखेला आपल्याला कळेल आपण नेमका या एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय निर्णय घेतोय ते आपल्याला कळेल. सर, या गप्पांमधून तुम्ही अगदी थोडक्यामध्ये म्हणजे महापालिकेला पण जवळपास 43 वर्ष आता झालेली आहेत, तर 43 वर्षाचा हा सगळा आपण एक प्रवास जो आहे तो शहराचा जाणून घेतला. बघूयात आता 16 तारखेला पिंपरी चिंचवडकर कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतायत आणि हे शहर कुठल्या दिशेला नेत आहेत. पाहत राहा आसपास.